आणि यानंतरची बातमी आहे नालासोपाऱ्यामधून। नालासोपाऱ्याला काल मुसळधार पावसाचा तडाखा बसला, त्यानंतर शहरामध्ये जागोजागी पाणी साचलं होतं। नालासोपाऱ्यातलं पाणी आजही कायम आहे। संयुक्त नगर परिसरातलं पाणी ओसरायचं नाव घेत नाहीये, तर वसई विरारमध्ये देखील अशी स्थिती आहे। नालासोपारा रेल्वे स्थानकामध्ये प्रचंड गर्दी आहे, लोकलला सेवा अनियमित सुरू आहे। विरार डाऊनहून प्रवासी चढत असल्यामुळे नालासोपारा वसईतील प्रवाशांना चढायला मिळत नाहीये, तर नालासोपारा पूर्व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये गुडघाभर पाण्यामधून नागरिकांना जावं लागतंय। तर नालासोपारा पूर्वेला गंभीर स्थिती आहे। पाऊस थांबलाय, पण अजूनही कित्येक सोसायट्या आणि चाळींमध्ये भरलेलं पाणी कमी झालेलं नाहीये। लोक गेल्या 24 तासांपासून अधिक काळ पाण्यामध्ये अडकलेत, मनपाच्या मुरदाडपणाचा अनुभव घेतात। तर अनेक सोसायट्या, चाळी, दुकानांमध्ये पाणी साचलंय। 24 तासांपासून लाईट देखील नाहीयेत, मोबाईल सेवा बंद आहे, इंटरनेट सेवा बंद आहे आणि लाईट नसल्यामुळे इन्व्हर्टर देखील बंद झालेले आहेत। मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे काहींचे मोबाईल बंद झालेले आहेत। तर सोसायटीमध्ये लाईट नसल्यामुळे टेरेसवरील टाकीमध्ये पाणी चढलेलं नाहीये, पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी नाहीये, म्हणजेच रस्त्यावरती पाणी आहे पण पाण्याचा थेंब घरामध्ये नाहीये। वसई विरार महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराला लाखोली वाहत लोकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। आणि नालासोपाऱ्यामध्ये आजही रेल्वे रुळांवरती पाणी कायम असल्याचं दिसतंय। नालासोपाऱ्यातील पाण्याचा निचरा होत नाहीये। रेल्वे रुळांवरती पाणी असल्यामुळे वसई ते चर्चगेट लोकल सेवेवरती त्याचा परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशिरानं धावतीये, तर रुळालगत असलेल्या रस्त्यावरती गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात काल झालेल्या पावसाने चांगलाच फटका बसलेला, याच्यात थेट जनजीवनच विस्कळीत झालं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वसई विरार नालासोपारा या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यामुळे रेल्वे सेवा सुद्धा विस्कळीत झाली होती। ती काल रात्री एक साधारणतः 8:30च्या सुमारास पूर्वपदावर हळूहळू येऊ लागली होती, पण आज सकाळी खरं तर चाकरमानी पुन्हा एकदा घराबाहेर पडलेले आहेत आणि कामाला जाण्यासाठी निघालेले आहेत। पण आत्ताची ही परिस्थिती आम्ही दाखवतोय ते आहे वसई ते नालासोपारा स्थानकादरम्यान मधलं अंतर। आणि या ठिकाणी आताही या रेल्वे रुळावर जे ते गुडघ्याहून वरती इतकं पाणी जे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ही सगळी दृश्य जी आहेत ती वसई ते नालासोपारा या प्रवासादरम्यान मधली आहेत। विशेष बाब म्हणजे की रेल्वे सेवा सुरळीत झालेली आहे, पण प्रत्येक रेल्वे ही साधारणतः 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत असल्याची ग्वाही जी आहे ती पश्चिम रेल्वेने देण्यात आलेली आहे। त्यासोबतच काही मेल गाड्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत। तसंच ज्या इंटरकनेक्ट गाड्या आहेत, ज्या वसईपासून पनवेलच्या दिशेने किंवा डहाणूपासून पनवेलच्या दिशेने ट्रान्स हार्बर ज्याला आपण म्हणतो, त्या सुद्धा ज्या आहेत त्या काही प्रमाणात रद्द झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे प्रशासनाकडून, गरज असेल तरच बाहेर पडा, विनाकारण घराबाहेर पडू नका। पण आता सुद्धा आपण जर पाहिलं तर रेल्वेची दृश्य, रेल्वेमध्ये गर्दी आहे। अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करण्यासाठी, कामासाठी जाण्यासाठी निघालेले आहेत। एक्सप्रेस गाडी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी निघालेली। विशेष म्हणजे फ्लाइंग राणी आहे जी सकाळीच मुंबई सेंट्रलला दाखल होते, पण ती अद्याप दाखल झालेली पाहायला मिळाली नाही। थोडा रेल्वेचा रुळावरून पाणी संपलंच की पुन्हा एकदा रुळावर पाणी लागल्याची दृश्य जी आहेत ती पाहायला मिळतात। त्यामुळे वाहतूक जी आहे ती पश्चिम रेल्वेची अद्याप पूर्वपदावर आलेली नाही, असं सुद्धा आता हे दृश्यातून समोर येताना पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वाल, अजय माने, एबीपी माझा, मुंबई। आणि पुढची अपडेट आहे पालघरमधून। पालघरच्या पश्चिम किनारपट्टीला